हॅलो फ्रेंड, आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं थर्ड ऍप्लिकेशन बनणार आहोत. व्हेकल अलॉंग बँक रोड. व्हेकल अलॉंग बँक रोड. आता एक नवीन रोड आपल्या इथे आलेला आहे, बँक रोड. बँक रोड म्हणजे काय ते आपण पाहू. पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड ते कन्सेप्ट पाहून घेऊ आपण. बँकिंग ऑफ रोड. Banking of road. Consider a turn road. Consider a curve road. It has two edges. This edge is called as the outer edge, and this edge is the inner edge. Okay. Suppose outer edge can be raised. Can be raised over an inner edge. जर आपण आउटर एजला थोडस रायझिंग केलं कोणापेक्षा, इनर एज पेक्षा, तर त्यावेळेस काय होईल, दिस कर्व मेक्स अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. मेक्स अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. कसं, फॉर एक्झाम्पल, दिस इज द आउटर एज, दिस इज द इनर एज. या आउटर एजला आपण थोडस वर उचललं, इनर एजला त्याच्यावर ठेवलं. वर उचलल्याबरोबर या कर्व रोडनं हॉरिझॉन्टल सोबत एक अँगल तयार केला. ओके, that process is called as the banking of road. That process is called as the banking of road. नुसतं outer edge ला उचलण्याची प्रोसेस कोणापेक्षा, इनर एज पेक्षा, that process is called as the banking of road. आणि वर उचलल्यामुळे या कर्व रोडनं हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल केला, that angle is called as the angle of banking. आपण इथे पाहू, this is horizontal आणि हा कर्व रोड आहे. This curve road makes an angle with the horizontal. With the horizontal, that angle is called as the angle of banking. पुन्हा आपण पाहू, banking of road म्हणजे the process of rising. The process of rising. कोणाला, an outer edge ला. The process of rising an outer edge over an inner edge. Over an inner edge through a certain angle. Through a certain angle is called as banking of road. काय सांगता येईल, द प्रोसेस ऑफ रायझिंग ऑफ अन आउटर एज ओव्हर अन इनर एज थ्रू अ सर्टन अँगल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ बँकिंग? अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय सांगता येईल, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे एक अँगल कोण केला, कर्व रोड. कोणासोबत केला, हॉरिझॉन्टल सोबत. इट इज डिनोटेड बाय थीटा. काय सांगता येईल डेफिनेशनची, अन अँगल. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे अन अँगल. अन अँगल मेड बाय कोण केला, काय म्हटलं, अँड अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय, अँगल कोण केला, मेड बाय कर्व रोड. मेड बाय कर्व. आणि कोणासोबत केला, विथ हॉरिझॉन्टल, इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. 2-3 प्रश्नाचे उत्तर दिले की आपली डेफिनेशन तयार होते. कशी काय, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय, अँगल. मग विचारायचं कोण केलं, कर्व. मग विचारायचं कोणासोबत केलं, हॉरिझॉन्टल सोबत. हे तर बाकी तीन दिस कॉल्ड एज. काय सांगते डेफिनेशन, अन अँगल मेड बाय कर्व रोड विथ हॉरिझॉन्टल. अन अँगल मेड बाय कर्व रोड विथ हॉरिझॉन्टल. अन अँगल मेड बाय कर्व रोड विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. इट इज नोटेड बाय थीटा. तर आपण ह्याच्यामध्ये हे पाहणार आहोत की आपल्या एक्सप्रेशन, आपल्याला 2-3 एक्सप्रेशन काढायचे ह्याच्यामध्ये. पहिले एक्सप्रेशन काढायचं मॅक्झिमम सेफ्टी स्पीडची, त्याच्यानंतर अँगल ऑफ बँकिंग काढू, आणि नंतर काढणार आहोत आपण लोअर स्पीड आणि हायर स्पीडचे एक्सप्रेशन. तर आपण एकेकाने घेऊ आपण. आता हे आपलं बँकिंग, आणि हा जो बँकिंग ऑफ रोडच्या कन्सेप्टनं जो रोड तयार झाला, दिस इज कर्व रोड. या कर्व रोडला इथे अँगल केव्हा तयार झाला, की व्हेन आउटर एज इज रायझिंग ओव्हर अन इनर एज. आउटर एजला आपण राईज केलं कोणापेक्षा, इनर एज पेक्षा, आणि ते एक अँगल तयार झाला. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ रोड. Angle is called as the angle of banking, and the road is called as the bank road. The road is called as the bank road. आणि अशा bank road वर आता आपण एक व्हेकल घेऊन जाऊ. आपलं एक्सप्रेशन काढायचे आहे. दिस इज हॉरिझॉन्टल, आणि हॉरिझॉन्टल नंतर इथे काय आपली कर्व रोड. हा कर्व रोड, आता कर्व रोड आले काय झाला, तो बँक रोड झाला आहे. का, कारण ही एक प्रोसेस वापरून, कशाची प्रोसेस वापरून, बँकिंग ऑफ रोड प्रोसेस वापरून तयार केलेला आहे. That road is called as a bank curve road. आणि अशा bank curve road आता व्हेकल घेऊन यायची. कन्सिडर अ व्हेकल. पहा आपल्या वेळी काय नाव आहे, व्हेकल अलॉंग बँक कर्व रोड.
व्हेकल अलॉंग बँकर रोड. आता व्हेकल घेऊ आपण. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास, consider a vehicle of mass m moving with velocity v. हे एक व्हेकल आहे, त्याचा मास किती आहे m, वेलोसिटी किती आहे v. अशी फिरत 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 ती कुठे आहे, या बँकर रोड जे आपण आता मांडलेला आहे. कोणत्या कन्सेप्टनं, बँकिंग ऑफ रोडच्या मदतीने. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m moving with velocity v along बँकर रोड. आणि इथं आल्या बरोबर कुठं, बँकर रोड आल्या बरोबर याच्यात दोन फोर्स ऍक्ट होतात. परंतु केव्हा दोन फोर्स ऍक्ट होतात, एअर रेजिस्टन्स अँड फ्रिक्शनल रेजिस्टन्स शुड बी निग्लिजिबल. आपण काय करू, एअर रेजिस्टन्स अँड फ्रिक्शनल रेजिस्टन्स शुड बी निग्लिजिबल. अशा वेळेस forces acting on the vehicle, only two forces acting on the vehicle. When air resistance and frictional resistance should be negligible, only two forces acting on the vehicle along the banker road. कोण कोणते दोन फोर्स ऍक्ट होतात, तर आपण लिहू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. ऍक्टिंग ऑन द व्हेकल, कुठे व्हेकल ऍक्ट होत आहे, अलॉंग बँकर रोड. कोण कोणते आहेत, तर नंबर 1 वेट mg acting vertically downward direction. weight mg acting vertically downward direction. आता इथे लिहू आपण weight mg. दुसरा फोर्स कोणता आहे, तर दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. सेकंड फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिएक्शन n perpendicular to the surface of road. perpendicular to the surface of road. असे दोन फोर्स ऍक्ट केव्हा होतात, when frictional resistance and air resistance should be negligible. At that time two forces acting on it, weight mg acting vertically downward direction, number 2 normal reaction perpendicular to the surface of road. Now आता काय करायचं आपल्याला, हा जो नॉर्मल रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व इनटू टू कंपोनंट. नॉर्मल रिएक्शन n can be resolved into two component. कोणते कंपोनंट आहेत, एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा आहे व्हर्टिकल कंपोनंट. एकाचं नाव आहे n sin थीटा आणि दुसऱ्याचं नाव आहे n cos थीटा. n sin थीटा आन्सर कोण आहे, n cos थीटा. हा आहे आपला हॉरिझॉन्टल कंपोनंट, दॅट इज n sin थीटा, आणि हा आपला n cos थीटा, दिस इज द व्हर्टिकल कंपोनंट. आपण नाव टाकू, दिस इज हॉरिझॉन्टल कंपोनंट. कोणाचा कंपोनंट आहे, नॉर्मल रिएक्शन n and this is vertical component of normal reaction n. काय काय कर पहा, when vehicle is along banker road, two forces acting on it. Number 1 weight mg acting vertically downward direction. Second normal reaction perpendicular to the surface of road. Now normal reaction is resolved into two component, n sin theta and number 2 n cos theta. आता एवढं बघायला लागल्यानंतर तर फ्रॉम डायग्राम आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी सांगता येतात. काय सांगता येईल फ्रॉम डायग्राम वरून, फ्रॉम डायग्राम काय सांगता डायग्राम वरून पहा, n cos theta कोणाला बॅलन्स करत आहे, वेट mg ला. n cos theta कोणाला बॅलन्स करत आहे, mg ला. आपण इथे लिहू फ्रॉम डायग्राम वर काय असते आपल्याला, फ्रॉम डायग्राम n cos theta balances weight mg. n cos theta कोणाला बॅलन्स करत आहे, वेट mg ला. म्हणजे याचा अर्थ n cos theta आणि mg दोघं जण कसे असले पाहिजे, सेम मॅग्निट्यूड असले पाहिजे. म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे, n cos theta is equal to weight mg. इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर अजून काय आहे की हे दोघं एकमेकाला बॅलन्स करायचे. मग आता आपल्या व्हेकलला बँकर रोड सर्क्युलर मोशन घ्यायचं आहे, बँकर रोडवर सर्क्युलर मोशन घ्यायचं आणि सर्क्युलर मोशन साठी कशाची गरज आहे, सेंट्रिपिटल फोर्सची. त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, तर तो करतो आपला हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थीटा. तर आपण काय या ठिकाणी की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स is provided by n sin theta. त्यामुळे आपण n sin theta is equal to काय लिहू शकतो,
mv स्क्वेअर अपॉन r इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. हा दोन इक्वेशन मिळाली. डायग्राम खाली की आपली बरोबर आहे. n cos theta इक्वल टू mg. याची जबाबदारी कोणती आहे? टू प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द कंपोनेंट n sin theta. म्हणजे याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू n sin theta. म्हणून आपण n sin theta इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r लिहितो. आता ह्या इक्वेशनला या इक्वेशन डिवाइड करू. काय मिळेल? डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. या इक्वेशन डिवाइड करू आपण. म्हणजे काय होईल पहा, इथे n sin theta येईल, डिनोमिनेटरला काय n cos theta करू आपण. n sin theta अपॉन n cos theta इज इक्वल टू या साइडला काय मिळेल पहा, mv स्क्वेअर अपॉन r आणि खाली काय डिनोमिनेटर मध्ये mg. पुढे काय होईल पहा, n कॅन्सल, sin अपॉन cos म्हणजे काय होते tan theta आणि याच्यामध्ये काय कॅन्सल होईल m अपॉन m. सो एक अपॉन मध्ये आहे, दोघं काय होतील कॅन्सल. डायग्राम आपल्याला समजलं असं सर्वांना. पुढे पाहू आपण, त्याला सॉल्व्ह करू. sin अपॉन cos काय येते tan theta. sin अपॉन cos काय येते tan theta. आता इथे काय शिल्लक राहील पाहू आपण, v स्क्वेअर अपॉन r आणि खाली काय आहे g म्हणजे काय आहे v स्क्वेअर अपॉन rg. दिस इज इक्वेशन नंबर 3. दिस इज इम्पॉर्टंट इक्वेशन फॉर अस. या इक्वेशनवरून आपण आता पुढचे इक्वेशन काढू शकतो, व्हेलॉसिटी काढू शकतो किंवा अँगल ऑफ बँकिंग काढू शकतो. ओके, तर आपल्याला तीन एक्सप्रेशन पाहायचे आहेत. एक सेफ्टी स्पीड, नंबर 2 अँगल ऑफ बँकिंग आणि नंबर 3 स्पीड लिमिट. अशा तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. तर दिस इज द इक्वेशन नंबर 3. दिस इज इम्पॉर्टंट इक्वेशन. काय करायला आपलं की हे इक्वेशन काय मिळालं, n cos theta बॅलन्स आहे mg, n cos theta इक्वल टू mg आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड केला, n sin theta. या इक्वेशनला आपण या इक्वेशन डिवाइड केलं म्हणजे काय होईल, n कॅन्सल झाल्यानंतर sin अपॉन cos म्हणजे tan theta आणि इकडे n कॅन्सल झाल्यानंतर काय v स्क्वेअर अपॉन rg. दिस इज द इम्पॉर्टंट इक्वेशन. आता आपण पहिल्यांदा एक्सप्रेशन पाहणार आपण. पहिलं नंबर 1 एक्सप्रेशन पाहणार याच्यामध्ये सेफ्टी स्पीड, की आपली स्पीड ही कमीत कमी किती असली पाहिजे जेणेकरून स्किडिंग नाही झाली, विदाउट स्किडिंग. सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल. सेफ्टी स्पीड आपण कोणत्या v ना आणि ती s लिहू म्हणजे काय आहे vs काढायचं. आपण काय करायचं आहे vs सेफ्टी स्पीड. हाऊ टू कॅल्क्युलेट सेफ्टी स्पीड फ्रॉम इक्वेशन 3. तिथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 ला आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल सांगा, v स्क्वेअर इज इक्वल टू tan theta इनटू rg. काय वाटत नाही आपण rg tan theta म्हणू, rg tan theta. त्यानंतर स्क्वेअर नाही करायचं, आपण काय पाहिजे ते v ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे आपण काय करणार, v इज इक्वल टू अंडर रूट rg tan theta. rg tan theta and this is the expression for safety speed of vehicle along bank road. पण हे एक्झाम्पल केव्हाचं आहे, हे एक्सप्रेशन केव्हाचं आहे, when air resistance and frictional resistance should be negligible. समजलं. फ्रॉम इक्वेशन आपण काय केलं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, v स्क्वेअर इनटू 1 म्हणजे v स्क्वेअर tan theta rg म्हणजे काय म्हणते rg tan theta. त्यानंतर आपण v स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काढलं, आपल्याला vs इक्वल टू rg अंडर rg tan theta. त्यानंतर याच एक्सप्रेशन आपल्याला पुढचं एक्सप्रेशन काढता येईल. कोणतं, ते आहे अँगल ऑफ बँकिंगचं. म्हणजे आपण सेकंड नंबर काय करणार होता, अँगल ऑफ बँकिंग. एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, थीटा काढायचा. काय करायचं आहे, थीटा. पुन्हा फ्रॉम इक्वेशन 3. काय इक्वेशन 3 tan theta इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. v स्क्वेअर अपॉन rg. आता याच्यामध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायची गरज नाही. का, तर आपल्याला थीटा काढायचा, आपल्याला फक्त tan नको आहे. tan ला आपण त्या साइडला पाठवून देऊ. काय होईल, थीटा इज इक्वल टू थीटा तिकडे tan थीटा गेल्यानंतर काय होईल tan इनव्हर्स आणि ब्रॅकेट मध्ये काय v स्क्वेअर अपॉन rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, कशाचं एक्सप्रेशन आहे, अँगल ऑफ बँकिंगचं. म्हणजे आपण इथे लिहून टाकू, दिस इज एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. इथे पण आपण लिहित आलं असतं, दिस इज एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड कोणाची, व्हेकलची अलॉंग बँक रोड. हे दोन एक्सप्रेशन झाले. आणि याच्यानंतर तिसरं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं स्पीड लिमिट. तिसरं एक्सप्रेशन कशाला काढायचं आहे आपल्याला, स्पीड लिमिट. तर या ठिकाणी सेफ्टी स्पीडचं एक्सप्रेशन आहे
की या सेफ्टी स्पीडच्या मदतीने आपण त्या ह्याच्यावर चाललो पाहिजे, परंतु आपली जी स्पीड आहे सेफ्टी स्पीड ही एक्झॅक्टली सेम. तिसरं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे स्पीड लिमिट. स्पीड लिमिट मध्ये आपली जी व्हेकल आहे, सपोज दिस इज द कर्व रोड, बँक कर्व रोड, या बँक कर्व रोड आपली जी व्हेकलची स्पीड असते सेफ्टी स्पीड, आपण आता एक्सप्रेशन काढलं कोणतं, VS = √RG tan θ. ही स्पीड, या स्पीडनंच आपली व्हेकल, सर्व व्हेकल जाऊ शकतात का तिथे, नाही, स्पीड त्यापेक्षा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. म्हणजे आपली स्पीड लिमिट, दोन प्रकारच्या स्पीड लिमिट आहे, एक लोअर स्पीड आणि दुसरी कोणती आहे, हायर स्पीड. तर आपण लोअर स्पीडचं एक्सप्रेशन काढू आणि हायर स्पीडचं एक्सप्रेशन काढू. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करू या ठिकाणी, V1, लेट V1 बी द स्पीड ऑफ व्हेकल which is less than safety speed, which is less than safety speed. आता सेफ्टी स्पीडची किंमत आपल्याला किती माहिती आहे, V1 is less than, VS ची किंमत किती आहे, √RG tan θ. आपल्या व्हेकलची स्पीड सेफ्टी स्पीड पेक्षा कमी आहे, सेफ्टी स्पीड पेक्षा कमी आहे. सेफ्टी स्पीड सपोज आपल्या एखाद्या कुठल्या रोडची सेफ्टी स्पीड आहे, समजा त्या रोडवरची 50 km/h आणि आपली व्हेकल चालून राहिली V1 = 30 km/h. म्हणजे आपली ज्या व्हेकलची स्पीड आहे या V1 is less than PS, V1 is less than PS, आणि त्याच्यामुळं स्पीड जर कमी झाली तर सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा काय होईल, कमी होईल. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, सेंट्रिपिटल फोर्स इज ऑल्सो स्मॉल, डिक्रीज होईल. आणि या ठिकाणी मगाशी काय पाहिलं होतं आपण की सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड केला होता, सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड केला होता, N sin θ. ही कंडिशन होती आपली, सेंट्रिपिटल फोर्स = N sin θ. पण केव्हा, जेव्हा एअर रेजिस्टन्स आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स कसा होता, निग्लिजिबल. परंतु आता काय झालं की आपली स्पीड कमी असल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स हा काय झाला, कमी झाला, कोणापेक्षा, N sin θ कंपोनंट पेक्षा. त्यामुळे काय होईल की आपली जी व्हेकल आहे ही आता N sin θ ग्रेटर झाल्यामुळे व्हेकल अशी मागच्या डायरेक्शन, बॅकवर्ड डायरेक्शन मूव्ह होईल. आणि बॅकवर्ड मूव्ह होऊ लागली की त्या ठिकाणी आपल्या मदतीला धावून येतो फ्रिक्शनल फोर्स, FS. व्हॉट इज FS? फ्रिक्शनल फोर्स, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस. तो तिथे ऍक्ट होतो आणि आपल्याला तिथे हेल्प करतो. हा रेजिस्टन्स अगोदरच्या ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन मध्ये कसा होता, शुड बी निग्लिजिबल. पण ऍट दिस कंडिशन केव्हा, व्हेन द स्पीड ऑफ व्हेकल इज लेस दॅन सेफ्टी स्पीड, देन फ्रिक्शनल रेजिस्टन्स हेल्प अस. कशासाठी, हा फ्रिक्शनल फोर्स हेल्प करतो आणि हा फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. कारण आपली व्हेकल बॅकवर्ड डायरेक्शन होती आणि बॅकवर्ड डायरेक्शनला या ठिकाणी चालल्यामुळं तिथं आपला फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट झाला. आता या फ्रिक्शनल फोर्स काय होईल, दिस फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. आता या फ्रिक्शनल फोर्सचे आपण पुन्हा दोन पार्ट करणार आहोत. कोणकोणते, एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट, दुसरा कोणता आहे व्हर्टिकल कंपोनंट. FS ऑल्सो रिझॉल्व इनटू टू कंपोनंट. एक आहे F sin θ आणि दुसरा कोणता असेल F cos θ. आपण इथे सफिक्स मध्ये S लिहू, FS sin θ, दुसरा कोणता असेल FS cos θ. हा फोर्स केव्हा ऍक्ट झाला, जेव्हा आपली व्हेकल बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाली आणि त्या ठिकाणी आपल्या वन साइड धावून आला कोण, फ्रिक्शनल या ठिकाणी फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस अँड इट इज ऍक्टेड इन अ अपवर्ड डायरेक्शन. ओके, तर या ह्याच्यामध्ये पुन्हा दोन कंपोनंट झाले. एकाला नाव देऊ आपण F cos θ, FS cos θ, आणि दुसरा कंपोनंट आहे FS sin θ. हा याच्यामध्ये हा अँगल थीटा आहे. आपण आता या साइडला जसं वर घेऊन गेलो होतो, इथे सुद्धा एक अँगल किती, थीटा. थीटाच्या बदला कंपोनंट कोणता, cos θ. ओके, तर पहा आता या डायग्रामवर, मागच्या डायग्राम मध्ये काय होतं की फक्त दोनच, जेव्हा एअर रेजिस्टन्स आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी असतो तेव्हा व्हेकल फक्त दोनच फोर्स आपण पाहिले होते, एक वेट M ची आणि दुसरं कोणती होती, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शनचे दोन पार्ट होते, N cos θ आणि दुसरं कोणतं होतं, N sin θ. या साइडला N sin θ काय प्रोव्हाइड केलं होतं, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आणि N cos θ बॅलन्सेस M ची. पण आता या डायग्राम मध्ये काय सांगता येईल की इथं जो N cos θ आणि N sin θ कोणाला बॅलन्स करत आहे, वेट mg ला, आणि या दोघांकडे कोणती जबाबदारी आलेली आहे, टू प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. पण ही केव्हा कंडिशन आहे, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इज लेस दॅन सेफ्टी स्पीड, इज लेस दॅन सेफ्टी स्पीड. आणि लेस दॅन असल्यामुळं आपला N cos sin θ काय झाला, ग्रेटर झाला कोणापेक्षा, सेंट्रिपिटल फोर्स पेक्षा. त्यामुळे आपली व्हेकल कोणत्या डायरेक्शन मूव्ह होईल, बॅकवर्ड डायरेक्शन. आणि तेव्हा याच्यावर एक फोर्स ऍक्ट होईल, कॉल्ड द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्हिच ऍक्ट इन अ अपवर्ड डायरेक्शन. आता फ्रॉम दिस डायग्राम, या डायग्राम मध्ये काय सांगता येईल, फ्रॉम दिस डायग्राम
दिस इज द एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड. ते आपण सुद्धा या ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय पाहत आहोत, लोअर स्पीडचं एक्सप्रेशन काढणार आहोत. बरोबर आहे, लोअर स्पीडचं एक्सप्रेशन पाहत आहोत. फ्रॉम दिस डायग्राम, या डायग्राम वरून आपल्याला काय सांगता येईल, फ्रॉम दिस डायग्राम पहा n cos θ आणि f sin θ कोणाला बॅलन्स करत आहे, mg ला. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो, mg n cos θ प्लस fs sin θ. त्या दोघांची ऍडिशन काय केली, कारण दोन्ही वेक्टर पहा इन सेम डायरेक्शन. when two vector are in same direction then there is a addition. ओके, तुला एक्सप्रेशन नंबर 1 नाव दे. त्याच्यानंतर दुसरं एक्सप्रेशन काय सांगता येईल की हा जो n sin θ आणि दुसरा कोण आहे fs cos θ, हे दोघे मिळून काय प्रोव्हाइड करते, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. बट दिस टू वेक्टर आर इन अपोजिट डायरेक्शन, त्याच्यामुळे दोघांची काय त्या ठिकाणी सबट्रॅक्शन. ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय n sin θ आणि दुसरं कोण आहे fs cos θ. आणि इथं आपण काय म्हणू, मायनस. ओके, आणि याला एक्सप्रेशन नंबर 2 नाव. आता या दोन इक्वेशन वरून काय करायचं, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 म्हणजे काय होईल, डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. आपल्याला काय मिळालं या ठिकाणी, mv² अपॉन r. आपल्याला 1 1 नाव दिलं, mv1² अपॉन r अपॉन mg इज इक्वल टू, पहा काय आहे सेकंड इक्वेशन, n sin θ मायनस fs cos θ अपॉन n cos θ प्लस fs sin θ. fs sin θ. ओके, पुढे आपण याला सॉल्व्ह करून डायग्राम करून दाखवू. आपण सध्या एक्सप्रेशन काय पाहतो, लोअर स्पीड्स. त्यानंतर आपण हायर स्पीडचं एक्सप्रेशन पाहू. आता एक्सप्रेशन मध्ये काय काय कॅन्सल पाहू, m कॅन्सल, v1² अपॉन rg. त्या साईडला काय शिल्लक राहील, v1² अपॉन rg इज इक्वल टू. आता हे इक्वेशन ऍड करू, n sin θ मायनस fs cos θ, n sin θ मायनस fs cos θ अपॉन n cos θ प्लस fs sin θ. याला इक्वेशन नंबर आपण थर्ड, इक्वेशन नंबर 3. डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय असं म्हणण्यापेक्षा डिवाइडिंग n cos θ, dividing numerator and denominator of right hand side of equation 3 by n cos θ. इक्वेशन 3 ची राइट हँड साइड जी आहे त्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण n cos θ ने डिवाइड करू. आणि n cos θ ने डिवाइड केल्यानंतर काय होईल, v1² अपॉन rg इज इक्वल टू, आता न्यूमरेटर काय आपला n sin θ मायनस fs cos θ. या दोन्ही टर्मला कोण डिवाइड आहे, n cos θ. आपण सेपरेट करून टाकू, n cos θ आणि या टर्मला सुद्धा कशाने डिवाइड करू आपण, n cos θ. हा झाला न्यूमरेटरचा प्रश्न. आता आपण डिनॉमिनेटरला सुद्धा डिवाइड करू, n cos θ प्लस fs sin θ. या डिनॉमिनेटरला सुद्धा आपण कशाने डिवाइड करू, n cos θ. इथे सुद्धा n cos θ. आता पुढे काय होईल, v1² अपॉन rg इज इक्वल टू, आता पाहू n कॅन्सल, sin अपॉन cos म्हणजे काय होते, tan θ मायनस cos कॅन्सल, fs अपॉन n. त्यानंतर n cos θ काय होईल, कॅन्सल त्यामुळे काय होईल, इथे सुद्धा काय 1 प्लस sin θ अपॉन cos θ म्हणजे tan θ आणि fs अपॉन n, fs अपॉन n into tan θ. इक्वेशन काय झालं, v1² अपॉन rg इज इक्वल टू n कॉन्स्टंट डिवाइड केल्यामुळे इथे n कॅन्सल झाला, sin अपॉन cos म्हणजे tan θ आला. इथं cos कॅन्सल झाला, fs अपॉन n आला. पुन्हा खाली 1 प्लस fs अपॉन n sin अपॉन cos θ म्हणजे काय होईल, इथं tan θ. ओके, पुढे या एक्सप्रेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करू
तेव्हा काय होईल आपण नुसतं ब्रॅकेट करू. आता या Fs अपॉन n याची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवता येते म्यू. कशी ठेवता येते म्यू? कारण आपल्याला माहित आहे वी नो द व्हॅल्यू ऑफ Fs म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. वी नो द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय असते Fs ची व्हॅल्यू? Fs इज इक्वल टू म्यू इंटू n आणि Fs अपॉन म्यू इज इक्वल टू काय? Fs अपॉन n इज इक्वल टू काय? म्यू s. Fs अपॉन n इज इक्वल टू काय येते? म्यू s. मग जिथं कुठे Fs अपॉन n आहे तर काय ठेवू शकतो आपण? म्यू. आता ही किंमत काय तयार होईल? ही व्हॅल्यू काय तयार होईल? v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू इन ब्रॅकेट tan थीटा आणि tan थीटा मायनस Fs अपॉन n म्हणजे काय होते? म्यू s अपॉन 1 प्लस पुन्हा Fs अपॉन n च्या ठिकाणी म्यू s इंटू tan थीटा. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा जो rg आहे या साइडला घेऊन जाऊ म्हणजे काय होईल? v1 स्क्वेअर इज इक्वल टू rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू s अपॉन 1 प्लस म्यू s tan थीटा. ही झाली v स्क्वेअर ची व्हॅल्यू. v1 स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे? v1 इज इक्वल टू यांना रूट मध्ये टाकून देऊ आपण. म्हणजे काय होईल रूट मध्ये? इन रूट rg ब्रॅकेट मध्ये tan थीटा मायनस म्यू s अपॉन 1 प्लस म्यू s tan थीटा. आता हे जर एक्सप्रेशन आपण काढलेलं आहे हे एक्सप्रेशन कशाचं आहे? दिस इज द एक्सप्रेशन नंबर 4. ओके. तर दिस इज द एक्सप्रेशन v1 म्हणजे काय? की दिस इज द स्पीड ऑफ व्हेइकल व्हिच इज लोअर दॅन द सेफ्टी स्पीड. म्हणजे दिस इज द एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड. दिस इज एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड. ह्या एक्सप्रेशन मध्ये आपण काय पाहिलं की v1 इज इक्वल टू काय? अंडर रूट rg tan थीटा मायनस म्यू s अपॉन 1 प्लस म्यू s tan थीटा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड. असंच एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं? कशात काढायचं? आता हायर स्पीडचं. समजलं इथपर्यंत? आता पुढे जाऊ आपण. सेम टू सेम एक्सप्रेशन आहे फक्त थोडीशी व्हॅल्यू या ठिकाणी चेंज होते. पुढचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायचं आहे हायर स्पीडचं. ओके. तर आपली जी स्पीड आहे व्हेइकलची विच इज हायर दॅन द सेफ्टी स्पीड. विच इज हायर दॅन द सेफ्टी स्पीड. सपोज v2 is the higher speed. v2 is the आपण एक्सप्रेशन कशात पाहणार होता? हायर स्पीड. हायर स्पीड आपण हेडिंग टाकूया. हायर स्पीड which is greater than safety speed. Suppose v2 is the speed of vehicle which is greater than safety speed. which is greater than safety speed. आता v2 जर ग्रेटर आहे v2 is greater than v ची व्हॅल्यू किती आहे? अंडर रूट rg tan थीटा. v ची व्हॅल्यू किती आहे? rg tan थीटा. v2 जर जास्त असेल तर आपला सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा कसा असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. त्यामुळं सेंट्रिपिटल फोर्स इज ऑल्सो ग्रेटर. सेंट्रिपिटल फोर्स इज ऑल्सो ग्रेटर. पण आपल्याला काय माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्स आपण जे डायग्राम मध्ये बघितलं होतं की डायग्राम मध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड केला होता? कोणत्या कंपोनंट प्रोव्हाइड केला होता? n cos थीटा. आता या कंडिशन मध्ये काय होईल? इथं पहा वेट mg ऍड होतो. इथे नॉर्मल रिएक्शन आपल्या डायग्राम सहजपणे जमली पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं नॉर्मल कंपोनंटचे दोन या ह्याच्यामध्ये कंपोनंट केले होते आपण n cos थीटा. दुसरा कोणता होता? n sin थीटा. आपण अगोदर बघितलं की जेव्हा फ्रिक्शनल रेजिस्टन्स हा कमी असतो, एअर रेजिस्टन्स हा कमी असतो त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड केला होता? n sin थीटा. परंतु इथे काय झालं की सेंट्रिपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द सेफ्टी स्पीड. मग सेंट्रिपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन द n sin थीटा. बरोबर आहे. आता आपला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे v2 लिहू आपण which is greater than n sin थीटा. इथं सेंट्रिपिटल फोर्स ग्रेटर झाला आणि ग्रेटर झाल्यामुळं आपली जी व्हेइकल आहे वरच्या दिशेने ओढल्या जाईल. बरोबर आहे. वरच्या दिशेने आणि वरच्या दिशेने ओढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या जो फ्रिक्शनल रेजिस्टन्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे तो डाउनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतो. when centripetal force is greater than the component n sin theta, then the vehicle is moving upward, and at this time the frictional force of static friction is acting in a downward direction. समजले इथपर्यंत? सेंट्रिपिटल फोर्स केव्हा जास्त झाला की when v2 is greater than vs. v2 जर ग्रेटर असेल तर सेंट्रिपिटल फोर्स is also greater than the n sin theta. Therefore the vehicle move in a outward direction. Then the force of static friction acts in a downward direction. Now the force of static friction is resolved into two components. Number one,
fs sin theta and number 2 fs cos theta. आता आपण काय केलं, आता कंपाऊंड आपले बदलले. आपल्या इथे व्हेलॉसिटी जास्त झाल्यामुळं हा इथं फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी आला आणि फ्रिक्शनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट झाला. आता या फ्रिक्शनल फोर्सचे पुन्हा आपण काय करणार, रिझोल्यूशन करणार. फ्रिक्शनल फोर्स कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट fs sin theta and fs cos theta. तर fs cos theta आणि fs sin theta अशा दोन टर्म आपण पाहणार आहोत. या साइडला इथे ऍक्ट होणार आहे fs sin theta आणि या साइडला काय ऍक्ट होईल fs cos theta. ओके, हा अँगल थीटा आहे, इथं सुद्धा अँगल थीटा बनेल, त्यामुळे हा fs cos theta. ओके, तर आता फ्रॉम डायग्राम काय सांगता येईल, मगाच्या वेळेस काय झालं होतं, n cos theta फक्त कोण बॅलन्स करत होतं, mg. परंतु आता कोण बॅलन्स करत आहे n cos theta ला, fs sin theta आणि वेट mg हे दोन वेक्टर एक बॅलन्स करत आहे. पण आपण तर काय करणार, फ्रॉम डायग्राम n cos theta इज इक्वल टू, फ्रॉम डायग्राम काय येते आपल्याला, n cos theta इज इक्वल टू कोण कोण लिहायला लागेल, एक mg आन्सर कोण आहे fs sin theta, किंवा आपण असं लिहू शकतो, ही साइड आपण लिहू शकतो mg प्लस fs sin theta इज इक्वल टू n cos theta, इज इक्वल टू n cos theta. आता mg इज इक्वल टू काय, mg ला mg राहील, हा fs sin theta त्या साइडला घेऊन जाऊ, म्हणजे काय होईल, fs sin theta इकडे मायनस होईल, म्हणजे काय होईल n cos theta मायनस fs sin theta. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय केलं पहा, n cos theta इज इक्वल टू काय आलं, fs sin theta प्लस mg. दोघांची ऍडिशन काउंट केली तर दोन्ही वेक्टर कसे आहेत, सेम डायरेक्शनला. टू वेक्टर आर इन सेम डायरेक्शन, देन देयर इज अ ऍडिशन. नंतर mg प्लस fs sin theta इज इक्वल टू n cos theta. आता fs sin theta आपण त्या साइडला घेऊन गेलो, म्हणजे काय mg इज इक्वल टू n cos theta मायनस fs sin theta. इक्वेशन नंबर 1. आता जी सेंट्रिपिटल फोर्सची जबाबदारी आली आहे ती कोणत्या कोणत्या आपण आली, n sin theta आणि fs cos theta. पुन्हा पहा दोन वेक्टर कसे आहेत, सेम डायरेक्शनला. म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इथं आपण 2 लिहिणार का, कारण व्हेलॉसिटी कोणती घेतली आपण v2. mv²/r हे कोण प्रोव्हाइड करायला, तर मगाशी फक्त एकच कंपाऊंड होता, परंतु या ठिकाणी फ्रिक्शनल रेझिस्टन्सला आपण याच्यामध्ये घेतले आहे. हा फोर्स आहे इथे याच्यामध्ये, फ्रिक्शनल रेझिस्टन्स इज नॉट निग्लिजिबल. तेव्हा अजून एक कंपाऊंड fs cos theta इथे ऍड झाला, म्हणजे याच्यामध्ये n sin theta सोबतीला कोण आला अजून, fs cos theta. इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. असे दोन इक्वेशन मिळाले की बाकी प्रोसिजर जवळपास अगोदरच्या लोअर साठीच आहे, सेम टू सेम. तर पहा mg आणि fs sin theta कोण बॅलन्स केलं, n cos theta. हे दोघं मिळून काय प्रोव्हाइड करायला, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. पुन्हा इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. म्हणजे काय होईल, पुन्हा या साइडला येईल mv²/r अपॉन mg इज इक्वल टू काय, n sin theta प्लस fs cos theta अपॉन n cos theta माइनस fs sin theta. जवळपास सेम टू सेम प्रोसिजर आहे. आता डायग्राम तर आपलं काम नाही आहे, फक्त असे ठेवायचे फ्रॉम डायग्राम n cos theta इज इक्वल टू mg प्लस fs sin theta, n sin theta प्लस fs cos theta इज इक्वल टू mv²/r. आणि डायग्राम जमली की आपल्याला बाकी गोष्टी सोप्या जातात. ओके, तर पुढे पाहू आपण, m कॅन्सल आणि इकडे काय v2² अपॉन rg. तर इकडे पाहू आपण काय होते, n sin theta प्लस fs cos theta, n cos theta मायनस fs sin theta. आपण पाहिला या साइडला आपण कशाने डिवाइड केलं होतं, मागच्या वेळेस आठवा, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय n cos theta. इथे सुद्धा आपण तीच टर्म ऍड करणार आहोत. डिवाइडिंग दिस इक्वेशन डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय n cos theta. दोघांनाही फक्त आपण कशाने डिवाइड करत आहोत, n cos theta ला. आपली एक स्टेप कमी होईल, म्हणजे काय होईल, n sin theta डिवाइडेड बाय n cos theta. त्यानंतर प्लस fs cos theta आहे, fs cos theta अपॉन पुन्हा काही n cos theta. आता न्यूमरेटर, त्याच्यानंतर n cos theta डिवाइडेड बाय n cos theta, n cos theta डिवाइडेड बाय n cos theta माइनस
Fs sin theta अपॉन n cos theta. स्टेप जवळपास सारखेच आहे. त्याच्यानंतर पुन्हा v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू, आपण आता हे सॉल्व करू, n कॅन्सल, sin अपॉन cos tan theta प्लस fs अपॉन n cos कॅन्सल. ओके, त्यानंतर पुन्हा इथे पहा n cos theta कॅन्सल, काय आलं 1. पुन्हा मायनस fs अपॉन n, हे लिहू आपण इथे fs अपॉन n sin अपॉन cos, काय होते tan theta. आपण लोअर स्पीड मध्ये बघितलं की जिथे पुढे fs अपॉन n असतं तर काय ठेवलं आपण म्यू. मग हे इक्वेशन कसं तयार होईल, v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे वी नो fs अपॉन n इज इक्वल टू म्यू s, म्हणजे काय होईल एक्सप्रेशनचा tan थीटा प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s tan थीटा. हे एक्सप्रेशन कशाचं आहे, v2 स्क्वेअर अपॉन rg चं. आता आपण rg या साइडला घेऊन जाऊ, त्याला ब्रॅकेट करू आपण, चालेल. म्हणजे काय होईल v2 स्क्वेअर इज इक्वल टू rg इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s इंटू tan थीटा. ओके, आणि आता लास्ट स्टेप v2 इज इक्वल टू काय, हा स्क्वेअर रूट काढून टाकू आपण. म्हणजे काय होईल v2 इज इक्वल टू अंडर रूट rg and bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s into tan theta. This is the expression for, ठीक आहे, 5 नंबर वगैरे असेल किंवा सॉरी 3rd नंबर, इक्वेशन नंबर 3 gives the velocity of vehicle which is greater than safety speed, which is greater than safety speed. असे दोन एक्सप्रेशन आपण पाहिले आहे. एक आहे लोअर स्पीडचं v1 इज इक्वल टू आणि दुसरं कोणतं v2 इज इक्वल टू काय, अंडर रूट rg tan theta प्लस म्यू s, tan theta प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s tan theta, म्यू s tan theta. असा पर्यंत आपण 3 एक्सप्रेशन पाहिले, सॉरी 4 बघितले. त्याच्यामध्ये पहिलं काय पाहिलं आपण, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, नंतर अँगल ऑफ बँकिंग, त्याच्यानंतर स्पीड लिमिट मध्ये 2 पार्ट पाहिले आपण, एक लोअर स्पीडचं आणि दुसरं पाहिलं आपण हायर स्पीडचं. लोअर स्पीड जर असेल तर आपली व्हेकल पुढे येईल, मागे येईल, आणि मागे आल्यानंतर तिथं या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स आपला हेल्प करतो आणि तो कोणत्या डायरेक्शनला आपला होतो, अपवर्ड डायरेक्शनला. त्याच्यानंतर पुन्हा ते 2 पार्ट केले, 2 पार्ट केल्यानंतर रिझॉल्युशन केलं आणि पुन्हा डायग्राम वरून आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काढल्यानंतर बाकीची प्रोसिजर जवळपास कशी आहे, सेम टू सेम आहे. अशा तऱ्हेने आपण व्हेकल अलॉंग बँक रोड हे आपण याचं ऍप्लिकेशन बघितलं, कशाचं, UCMचं. ओके.